नमस्कार मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे उन्नाडगे। तर मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत आपली सहल एकदा गेली पाहिजे आणि त्यासाठीच आपण आता सज्ज झालो आहे। बघा, ही सगळी आपली मित्रमंडळी आता रेडी आहे। आम्ही टोटल 11 जण आहोत शाळेतले, आमच्या 10वी फ च्या वर्गातले। तर ही आमची आता बस पण आली आहे। चला, ए नारळ घ्या, नारळ घ्या। तर ही आमची असणार आहे 2 दिवसाची ट्रिप आणि आम्ही चाललोय दापोलीला चाललोय। खरं माझ्या गावी पण जायचंच आहे। सो प्रथमेशच्या गावी आपण स्टे करणार आहोत आणि ह्याच्या पुढचा प्रवास खूप भन्नाट असणार आहे, खूप मजा असणार आहे। 2 दिवस आपली एकदम टोटल धमाल असणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। हे 2 पार्ट जे येणार आहेत ते एकदम क्लास असणार आहे, खूप धमाल करणार आहोत आपण आणि फर्स्ट टाइम सगळ्या मित्रांसोबत आपण गावी जाणार आहोत। ते एकदम वेगळी मजा येणार आहे। आणि आता नितेश पण आहे आपल्यासोबत। कसं वाटतंय भावा? राहुल, हाऊस द जोश? वो एक नंबर, मस्त एकदम। सो आता पहिली सुरुवात होतीये। प्रवीण व्हिडिओ हां, श्रीफळ फोडून आम्ही आरंभ करत आहोत। निबंध कर गणपती महाराजा, होय महाराजा, हे 12 दिवसा 12 गावच्या 12 वडीच्या महाराजा, होय महाराजा, हे 2000 वर्षापासून आणि 24 वर्षापासून सतत एकत्र फिरत असलेले मित्र, होय महाराजा, प्रत्येक वर्षी सहल काढत आलेले आहोत। होय महाराजा, ही पहिली नसताना आमची दुसरी सहल आहे, ती आमची सफल होती रे महाराजा। गुन्हा गोविंदाने आम्ही आनंदाने जसे बाहेर निघालोय महाराजा, तसे आम्हाला सुखरूप परत घेऊन ये रे महाराजा। चला, सगळे झालेत रेडी, सगळ्यांनी आपापल्या पोझिशन घेतल्यात। आता हे आपले काका असणार आहेत। आजचा 2 दिवसांचा सफर ह्यांच्या सोबत। गणपती बाप्पा मूर्ती मामा की जय। नितेश न केले सोय। चला, आता सुरुवात झाली आहे ट्रिपला। आपला हा प्रवास तुम्ही एन्जॉय करत राहा, मस्त धमाल येईल। आता सकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचू आपण। हा, मला सिंगल सीट आहे, आपण सिंगल सीट पकडली इकडे, मजा येईल। प्रवीण, काय बोललाय तुझं? हा बरोबर। हा, आणि तू काय मेल्या, तू पण त्या सिंगलच बसलाय ना? हा मग, हा ये। चला, आता प्रवास चालू झाला आपला। वडखळच्या अगोदर आहे 15 किलोमीटर। चहाचा ब्रेक घेतला, चहा प्यायला या। तू तर पियत नाही चहा, मला ऍसिडिटी होते वेळी चहा पिल्याने। काय चहा आहे बोलतो की आमचा सगळेजण चहा पितात। आमच्या पुण्यामध्ये एक डायलॉग फेमस झालं सध्या, रस प्यायलाही, पण तो दुपारचा होता। आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून आम्ही म्हणतो चहा प्यायला ये म्हणलं माय। हे असे तुम्हाला डायलॉग आता 2 दिवसात खूप ऐकायला भेटणार। इकडे सगळे आपली गँग। राहुल उठणार नाही ना रे? झोपलाय तो। राहुल मस्त झोपलाय आता आतमध्ये। 1 महिन्यापासून प्लॅन चालू आहे आमचा, फायनली एक्झिक्यूट झालेला आहे। तर मित्रांनो, फायनली लाडगरला पोचले आम्ही, प्रथमेशच्या गावी। मित्रांनो, प्रवास कसा झाला, कसा वाटला? सुखाचा झाला प्रवास। आम्हाला असं येतच नाही लावलाय आलं ना यांना बोललं 2 शब्द काहीतरी बोलावे। बोल काहीतरी बोल रे। ही आपली कोकणातली हिरवळ। जाधव रे, हम यादव है। ही आपली गाडी। ए बॅगा काढा रे, पटकन।
तर फायनली पोचलो आहे. वाजलेत 6:45. थोडा उशीर झाला पण ठीक आहे, आपण सुखरूप पोचलो आहे, ते महत्त्वाचं होतं. आणि आता आले प्रथमेशच्या गावी लाडघरला, जे आहे माझ्याच गावाच्या पुढचं गाव. म्हणजे माझं गाव करदे आणि त्याच्या पुढे जे लागतं ते आहे लाडघर. स्वतः गाव पण बघू. आधी सगळं सामान वगैरे आम्ही घरी ठेवतो, त्याच्यानंतरला मग दाखव गाव वगैरे. तुलाच दाखवते काय झालं. चला तर आता बॅगा बिगा काढतोय. ए प्रवीण, ती खायची पण दे ना पिशवी. घेतोयस ना, ठीक आहे. सूरज ही बॅग घे खाली. कुठली? प्रथमेशची बॅग. कुठे गेला तो? हा काय प्रथमेश समोरच आहे. बॅग बी काय पाहिजे का नाही तुला? कुठं कोण आहे? चला गलास आहेत गलसर. तुम्ही आला ढुरकट तर राहुलला आत्ताच आंघोळीला पाठव. राहुलांना मी बोललो पाणी भरताना आधी करायला सांगा. झोपलास ना तू? बस आम्हाला काय झोपायची काय गरज नाही. हा त्याला झोपू दे. पाणी खाली करा. प्रथमेश हे घर, अच्छा ते कोकणी माणसं दोघं तिकडे आहेत, त्यांना घेऊन या. टाकवा लागेल इकडेच एवढ्याच्या रस्त्यामध्ये. चला तर हे आहे प्रथमेशचं घर. हे तुझं आणि हे काकांचं. इकडेच ठेव. अच्छा, हे आहे प्रथमेशचं घर आणि हे आहे प्रथमेशच्या काकांचं घर. आणि हिरवळ बघा. काजूचं झाड, आता काजूचा सीझन तर गेलाय. आणि सकाळी सकाळी माकडं ओरडत आहेत मस्त. तर चला झोपणार तर नाही, आता झोपता येणार नाही. बाकीचे यांना झोपतील, अर्धा एक तास झोपूया. त्याच्यानंतरला मग उठून आंघोळ वगैरे करून मग आपल्याला नाश्ता करून मग निघायचं आहे कड्यावरच्या गणपतीला. जे काय आपल्याला कवर करता येतील ह्या 2 दिवसामध्ये स्पॉट्स, ते कवर करण्याचा आपण प्रयत्न करू. सो चला आधी बॅग नीट मी लावतो, आतमध्ये घेऊन जातो आणि नंतरला मग भेटूया तुम्हाला. बाकीचे सेट काही येतात आहे अजून पण. तर हे आहे प्रथमेशच्या काकांचं घर, ते मी तुम्हाला दाखवतोच. हा आजूबाजूचा परिसर. आणि छान मस्त अंगण आहे. आणि आपली काजूची झाडं. आणि हे प्रथमेशचं घर. हे आहे प्रथमेशचं घर. हा हॉल, इथे गणपती बसतो. राहुल झाली की नाही झोप? आणि हे मागची साईड, ही मागची साईड घराची. छान आहे, मस्त आहे. नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला. प्रथमेश बाहेर आहे. आणि हे किचन. उघडा बंब नंबर 2. टॉवेल सुटला तर प्रॉब्लेम होतो. अजून तिकडे 7-8 रेडे तिकडे आहेत. झाली काय मग आंघोळ? सूरज हा झाली आंघोळ झाली. चला व्हा लवकर फ्रेश, भूक लागली, नाश्ता करायला जाऊ. नीट नीट आहे, नीट जरा नीट. चला तर मित्रांनो, फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता आलो आहे नाश्ता करायला. एकदम सिनिक लोकेशन निवडले आम्ही, जे आहे प्रथमेशच्या काकांचं. या रोडनी आम्ही आलो. हा आहे लाडघरला रोड.
आणि हा सरळ जातो तो आपल्या गावी म्हणजेच कर्देला. तर हे आहे प्रथमेशच्या काकांचं हॉटेल. तर कधी आलात तर नक्की या इकडे. हॉटेलचं नाव आहे अन्नपूर्णा. हे बघा, हे हॉटेलचं नाव आहे अन्नपूर्णा. हा लाडघर रोड आहे आणि हा जातो कर्द्याला रोड. सो नक्की आलात तर इकडे या, नाश्ता करा. नाश्त्याची उत्तम सोय होते इकडे मस्त. आणि आता आपली सगळी मंडळी आपण आलोत. वाजलेत 9:30. पटापट सगळ्यांनी आंघोळ केली. मस्त नदीवर जाऊन पोहण्याचा मस्त आस्वाद केला. तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर पोहून वगैरे मस्त मजा आली. त्याच्यानंतरला आता आम्ही नाश्ता करतोय. नाश्ता करून झाल्यानंतरला आपला पुढचा प्रवास. इथे पुढे जवळच दत्त मंदिर आहेत. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. सो पहिलं ते आपला पहिला स्पॉट आपला दत्त मंदिर असणार आहे. सो चला पहिला आधी नाश्ता करून घेऊया. प्रथमेशच्या काकांचं हॉटेल. लावणी दाखव. हां, हे आहे राहुल, अमित, प्रथमेश आणि हे आहे हॉटेल. आणि इथला सर्वात बेस्ट जर कसं काय असेल ना तर हा व्ह्यू आहे. ह्या व्ह्यूसोबत तुम्ही एन्जॉय करून मस्त खाऊ शकता. ही आपली गाडी. हा येतो आपला लाडघरवरून रोड आणि हा जातो आपला कर्द्याला रोड. आणि हे आहे हॉटेल अन्नपूर्णा. चला आता नाश्ता करूया. खूप मजा येणार आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही खूप धमाल केली आहे. मला वाटतं ही आमची फर्स्ट ट्रिप असेल. तिथे आम्ही नाईट पूर्ण ट्रॅव्हल केलं आहे खूप लांब. त्याच्या अगोदर आम्ही विल्ला वगैरेला गेलो आहे खूप वेळा. पण असं पहिल्यांदा कोणाच्या तरी गावी जातो आहे लांब. सो एकदम धम्माल मजा येते. आणि 2012मध्ये आम्ही आमची 10वी कंप्लीट केली होती. म्हणजे जवळजवळ एकूण 13 वर्ष झाले. 13 वर्षानंतर हा घाट घातला आहे. आणि हा घाट आम्ही असाच वर्षानुवर्ष कायम ठेवणार आहे आणि प्रत्येकाच्या गावी जाणार आहे. सो धमाल आणि मजा मस्ती होणार आहे. हा नक्की व्हिडिओ तुम्ही पुढपर्यंत बघत राहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपली मंडळी रेडी होते. हा आपला नाश्ता आलाय मित्रांनो. या नाश्ता करायला मस्त नारळाचा किस टाकलाय पोह्यांमध्ये. हा, नारळाचा किसच बोलतात त्याला. फरक आहे. किस आणि किसन फरक आहे. हो, अजून जरा किती कसं प्लेट आहे सांगाल का तुम्ही जरा? 10 रुपये. बस 10 रुपयामध्ये प्लेट आहे. पोहे 70. परत ठेव. हा आता काढ. तर मित्रांनो गरमागरम वडे पण आले. मस्त सुकी चटणी. ही आहे आपली खोबऱ्याची चटणी. इकडे मिरची पण आहे. हा, हे काय ही पण मिरची आहे आणि ही पण मिरची आहे. लिंबू ही मिरची आहे. ही लिंबू ही मिरची. चला तर मित्रांनो नाश्ता वगैरे आमचा करून झालाय. मस्त पोहे पण छान होते. वडा पण छान होता. जेवण पण हा काय बोलतोय. हा भजी बिजी पण दाखवली आहे. चला तर आपण निघालो आता पुन्हा आपल्या प्रवासाला. आपल्या पहिल्या स्पॉटला व्हिजिट करायला, ज्याचं नाव आहे दत्त मंदिर लाडघरचं. सो मस्त क्लायमेट झाले. सकाळचे वाजलेत तर आता 10 वाजले. एक्झॅक्ट 10 वाजलेत. आणि क्लायमेट एकदम भारी झालं आहे. तुम्ही बघू शकता की आजूबाजूला एकदम लश ग्रीनरी झाली आहे. म्हणजे पाऊस एकदम जरा तरी कोकणात पाऊस पडला ना की मस्त एकदम लश ग्रीनरी होते आणि एकदम मस्त वाटतं. आणि खास पावसाचाच आनंद लुटण्यासाठी आम्ही आले कोकणामध्ये. कुणाच्या गाडी सरळच जाणार आहे आता. लांबचा आहे आता इकडनं चालत.
चिंगड्या बोले. ए बाबा ए चला ते बस ना. राहुल येतोय बाहेर की बसतोय आताच? काय झालं म्हणजे तुम्ही चालत जात आहे? हा मग अरे आलं ना इकडे जवळच आहे ना. चढत नाहीये. नाही ए नितीन चल. येऊ का? माणूस नाही म्हणू शकतच नाही. माणूस काय म्हणणार त्याच्या गोष्ट वड रे. आपण कधीच हे करीत नाही. बरोबर वर्जिन वर्जिन. चला आलं आपलं दत्त मंदिर आलं. पहिले दत्त मंदिर. दगड आहे. अरे उतर ना हे. जा ना उतरून सांग ना काहीतरी. नुसता बसून राहिलाय. आंदो सगळे उठलेले चेहरे सकाळचे. आईच्या गावात मी हात टाकून आलोय सगळ्यांचे उठलेले चेहरे. तर हे आता आम्ही आलोय लाडघरचं दत्त मंदिर. ऑफकोर्स तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार. सो आत्ता हा पावसाळ्यातला व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे मी दत्त मंदिरचा. हे समोर जे तुम्हाला दिसतंय ते आहे दत्त मंदिर. आणि हा आपला खवळलेला समुद्राचा व्ह्यू. इकडे आलो आणि हा व्ह्यू नाही दाखवला असं कधी होणारच नाही. एवढा मस्त व्ह्यू आहे हा. आपली सगळी मंडळी आहे तिकडे. सो हे आहे आपलं दत्त मंदिर. लास्ट टाइम आपण आलेलो उन्हाळ्यामध्ये आणि हे पावसाळ्यातला व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी. इथे समोर तुम्हाला दिसतंय ते आहे छोटंसं गणपतीचं मंदिर आणि हे आपलं दत्त मंदिर. मंदिर नशीब ओपन तरी आहे. जाऊ शकतो जाऊ शकतो. तर नक्की कमेंट करून सांगा हा जो व्ह्यू आहे लाडघरचा दत्त मंदिरचा इथला हा कसा वाटतो. आणि तुम्ही इथे जर विजिट नसेल केलं तर विजिट करा कारण मस्त स्पॉट आहे. एकदम प्री वेडिंग शूटसाठी पण एकदम मस्त स्पॉट आहे. आणि लाडघरवरून येत आहे तर लाडघर कर्दे रस्त्यावरच आहे हा हा सगळा मस्त. हे समोर जे तुम्हाला दिसतंय मागे ते आहे आपलं लाडघरचं दत्त मंदिर. आणि हा आपला समोर जो आहे तो अथांग पसरलेला आपला समुद्र किनारा. वाव. आता पावसामुळे थोडं रौद्र रूप धारण केलेलं आहे पण हा आहे आपला निसर्ग. आहा हा 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 हा. काय तो समुद्र पांढरा शुभ्र झालाय आता मस्त. फेसाळणाऱ्या लाटा एकदम मस्त किनाऱ्यावरती आदळत आहेत. आणि तिकडे कदाचित तिकडे ते फिशिंग चालू आहे मला असं वाटतंय.
फिशिंगच चालू आहे तिकडे. सो इथे तुम्ही बघू शकता की इथे फिशिंग चालू आहे. तर इथे आमचं आता फोटो सेशन चालू आहे. सगळं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. सो आता इथलं फोटो सेशन झाल्यानंतरला आपण आपल्या गावाच्या रोडने पुढे आपण पोच करू. पाच पंढरीच्या व्ह्यू पॉईंटला जाऊ पहिलं तर. सो मजा येणार आहे बघा. सो मित्रांनो आपण आलो आहे आपल्या नेक्स्ट पॉईंटला जो आहे पाच पंढरीचा व्ह्यू पॉईंट. सो हा आहे तो व्ह्यू पॉईंट. तो समोर जो तुम्हाला दिसतोय तो आहे सुवर्णदुर्ग. हे गाव आहे, पाच पंढरी गाव आहे. हे आहे लाजाळूचं झाड. आता नितेश मस्त हात लावतोय. बघा कसे लाजतात. अजून लाजले नाहीत पण आता लाजायला चालू केले. ठीक आहे, काही काही लाजले. झालं बंद. तर ही आपली गाडी आणि हा होता आपला पाच पंढरीचा व्ह्यू पॉईंट जो आधीसुद्धा मी दाखवला आहे. आता या मित्रांसोबत आलो आहे. सो या मित्रांना दाखवला. चला निघूया आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी. हो या ब्रिजवर. अरे राहुल तुला फोन द्यायला सांगितला होता मी. तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे कड्यावर श्री गणपती देवस्थान अंजरली येते. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार. ही सगळी आपली मित्रमंडळी आई वगैरे धुवून झाली. आता चला हे आपलं मंदिर. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा मंदिराचं जीर्णोद्धाराचं थोडंसं काम चालू होतं. सो आपल्याला आतमध्ये जाता नाही आलं. पण ह्या वेळेला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. हा मग आतमध्ये नको जाऊ. पण सगळे जातात आहे असं काही नाही. हां हे तसं कोण नाही. असं काही नाही. कोण नाही पाहिजे असं काही नाही. तर मित्रांनो आपण आता आलो आहे श्री गणपतीचं पहिलं पाऊल. इकडे लास्ट टाइम पण इकडे आलो होतो. सो हे आहे पहिलं पाऊल. आणि हा आहे आपला आजूबाजूचा परिसर. मस्त वाटतं एकदम. ही नारळाची झाडं आहेत ना एकदम जबरदस्त वाटतात एकदम वेगळं. आणि त्यात ही कौलारू घरं ना एकदम मधोमध एकदम जबरदस्त वाटतात आहे. माडी पावसाळ्यात आपण आलोय ना तरी ग्रीनरी अजून हे बघा किती मस्त वाटतात ही घरं सगळी. तर मित्रांनो आपण आता गडावरचा गणपती करून आलो. पाच पंढरी करून आपण आता आलो आहे ऑलमोस्ट हरणे पाळंदेच्या मध्येच आहे हॉटेल आमंत्रण. इकडे आपण जेवायला आता थांबणार आहोत आणि मग इथल्या झाल्यावरती आपल्या गावी जाणार आहोत. आता इकडे सगळी आपली मंडळी उतरते. अमित पण मस्त डान्स करतो आहे. सो इकडे मोस्टली सगळी पब्लिक आता फिश थाळीच खाणार आहे. सो बघूया इथली कशी आहे फिश थाळी. मी तुम्हाला रिव्ह्यूज पण देईन की तुम्ही इकडे यायला पाहिजे की नाही पाहिजे. हॉटेल आमंत्रण हे बघा अस्सल कोकणी चेल. तुमचा टीव्ही शेजारी न बाई तुमचा टीव्ही. तर तुम्हाला हॉनेस्ट रिव्ह्यू देईन की कशी आहे फिश थाळी, कशी आहे चिकन थाळी, कशी आहे. आणि तुम्हाला सजेस्ट करेन इकडे यायला पाहिजे की नाही पाहिजे. तर आम्ही तर आता चाललो आहे. आम्हाला काय दुसरा ऑप्शन नाही आहे. सो चला. नॉन एसी मध्ये पण सेम आहे का? धावणच 12 जण आहेत. पुढे बसू खाली बसू खाली तिथे खाली बसूया. त्यांना विचारूया आधी खाली बसूया.
इकडे पहिलाच बसलाय हा. तर ही आली आपली सुरमई थाळी. सुरमई थाळीमध्ये मी तुम्हाला सांगतो, एक सुरमईचा पीस आहे, एवढी साईज आहे सुरमईची. त्याच्यानंतरला एक भाकरी दिली आहे, इकडे सोलकढी आहे, इकडे जवळा आहे, आणि त्याच्यानंतरला ही एक करी आहे. ही करी दिली आहे एक, जी कोलंबीची आहे, आणि ही जी आहे ही दुसरी करी आहे. सो या 2 टाईपच्या करी आहेत, आणि इकडे भात आहे, आणि हा असा आपला आजचा मेनू आहे. आणि इकडे थाळीमध्ये सुद्धा बघू शकता की इकडे वाटाण्याची भाजी आहे, चण्याची भाजी आहे इकडे, आणि ही वाटाण्याची आहे, मिक्स भाजी आहे ना, मिक्स भाजी आहे. आणि इकडे डाळ आहे, राईस आहे, पापड आहे. त्याच्यानंतरला ती फणसाची भाजी आम्ही वेगळी मागवली, आणि सोलकढी, आणि हे आमरस आहे. तर हा असा मेनू खाऊन तुम्हाला सांगतो मी टेस्ट वगैरे कशी आहे. चला जेवायला या सगळ्यांनी आता. रिझनेबल प्राइजेसमध्ये, सो एक्सपेक्ट करू शकता की ओके तुम्हाला जेवण मिळून जाईल. जर तुम्ही ऑफ सीझन येतं तर खाऊच नका, सीझनला येत असेल तर तुम्हाला ताजी मिळू शकते. हां कळलं तुझ्या भावना पोचल्या मला. सो चला आता जेवण वगैरे झालंय, आता निघूया आपल्या गावी. चला. तर मित्रांनो, हे आम्ही आला त्या परशुराम भूमीला. हा समोर जो पुतळा दिसतोय तो आहे भगवान परशुरामांचा. सो वाजले संध्याकाळचे 6:30. माझ्या गावी जाऊन आलो. ॲक्च्युली गेलो, धावती खेप मारली होती, लगेच एक 15-20 मिनटामध्ये आम्ही लगेच निघालो सुद्धा. सो हा आमचा शेवटचा स्पॉट. ह्याच्यानंतरला आम्ही डायरेक्ट घरी जाणार. घरी जाऊन मग थोडं रिलॅक्स करू. आजचा दिवस खूप ट्रॅव्हल झाला आहे, रात्री पण आम्ही ट्रॅव्हल केलं, आजचा पूर्ण दिवस आम्ही ट्रॅव्हल करत होतो. सो आज बस झालं. हा आपला शेवटचा स्पॉट होता. आई पधारी आवाज इकडे मित्रांनो गोल घुमतोय. तर आता अमित त्याच्या मधुरवाणीमधून 2 शब्द बोलत आहेत. अमित प्लीज. बस तर गाईस वाजलेत आता 10, आणि आम्ही आता प्रथमेशचं गाव सोडतोय. इथून आपण जाणार प्रथमेशच्या काकांकडे, तिकडे नाश्ता वगैरे करणार, आणि मग तिथून जाणार आपण केशवराजला. कालचा दिवस आपला संपला. आज सकाळी मस्त आपण धरणावर जाऊन आंघोळ वगैरे करून आले, मजा आली. या दोघांनी मिस केलं. आम्हाला मिस केलं की नाही मग तिकडे? तुम्हाला खूप मिस केलं. सगळ्यांना सगळे यायला पाहिजे होते. आम्ही घरी राहून मस्त आंघोळ केली, छान. अरे नाही रे, कोकणात आलात आणि तुम्ही नदीवरती आंघोळ नाही केली तर मजा काय मग? अरे तुमच्या कोकणात येऊन पाणी नाही, इकडे आमच्या पुण्याला या. पाणी नाही, आईला पाणी नाही बोलतोय. एवढं पाण्यात आम्ही आंघोळ करून आलो आणि बोलतो पाणी नाही. काय बोलणार? आम्ही नळाला काय पाणी नाही? नळाला पण पाणी आहे, सगळीकडे पाणी आहे. तुम्ही कम्पेअर करूच नका. तर आता सगळे रेडी झालेत, बॅगा वगैरे आमच्या झाल्यात पॅक, आणि आम्ही आता निघणार आहे. मजा आली. ह्याचं पण नाव त्यानेच ठेवलेलं आहे. या ट्रिपचे सर्व प्रथमेश गोरेवले यांचं आत्ताच आगमन होणार आहे. मित्रांनो तयार राहा, दणक्याने स्वागत करा त्यांचं. अरे प्रथमेश
आले साहेब आले. ए साहेब गेले आत परत. प्रथमेशला घरच्या घरी चाकवा लागलाय. वा, असं असं पाहिजे अजून परत एकदा. आले आले साहेब आले. जंगी स्वागत झालंय. आता आम्ही निघतोय मित्रांनो परत केशवराजला भेटूया. आणि माझ्या बॅगेत आहे. चल नो रिॲक्शन होतो विराज. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता मोस्टली मी ट्रॅफिकमध्ये व्हिडिओज नाही काढत, मला मोशन सिकनेस प्रॉब्लेम आहे म्हणून आपण आता निघालोय आणि मजा करतोय, मस्त गाणी वगैरे ऐकतोय. चला मित्रांनो, तर आपली ट्रिप संपलेली आहे. ही आपली गाडी आता परत जाते आणि आता अमितला रडायला येतं. बिचारा अमित, भेटू परत. अरे ट्रेन चालू आहे. सो आपले सगळे मित्र आता चाललेत. आता वाट बघूया फेब्रुवारी यायची. पुन्हा एकदा शाळेतले मित्र नव्या जोमाने एका नवीन जागी जाऊ. मोस्टली आमचा विलाचाच प्लॅन आहे, फेब्रुवारीचा विलाचा आणि एक पावसाळ्या ट्रिपचा कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप सारा मिस झाला आहे बिकॉज ॲक्च्युली माझा फोनचा थोडा इश्यू झाला आहे. सो त्याच्यामुळे थोडे पार्ट मी नाही घेऊ शकलो आहे. पण जेवढा व्हिडिओ झाला आहे तेवढं नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला. आवडलं नसलं तर आवडला असला जर तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.